मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे YBD अकॅडमी या मराठी एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, या ठिकाणी झेडपीचे राहिलेले पेपर आणि त्याच्यामध्ये आरोग्यसेवक 40%, 50% आरोग्य आणि ग्रामसेवक अशा ज्या पदांचे पेपर राहिलेले होते त्यांचे हॉल तिकीट यायला सुरुवात झालेली आहे। हॉल तिकीट कसे डाउनलोड करायचे, काही मुलांना या ठिकाणी खूप प्रॉब्लेम येत होता, काहींचे इनव्हॅलिड का दाखवत आहे, संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे आणि लाईव्ह तुम्हाला कशा प्रकारे डाउनलोड करायचं संपूर्ण माहिती सांगणार आहे। त्यासाठी सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओज बघत राहण्यासाठी YBD अकॅडमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा। आणि मित्रांनो 10 तारखेपासून पेपर सुरू होत आहे आणि जे हॉल तिकीट आलेले आहे आज फक्त 10 तारखेला असलेल्या मुलांचे आणि 11 तारखेला असलेल्या मुलांचे 40%चे हॉल तिकीट डाउनलोड होत आहेत आणि 12 तारखेला ज्या मुलांचं पेपर आहे त्यांचं सध्या डाउनलोड होत नाही, ते उद्यापासून डाउनलोड होऊ शकतात। तर मित्रांनो, खूप मुलांनी कमेंट्स केल्याच्या नंतर आज या ठिकाणी लाईव्ह कशा प्रकारे डाउनलोड करायचे तुम्ही करून दाखवा असे सांगितले होते, त्यामुळे हा पुन्हा डाउनलोडिंगचा व्हिडिओ मी बनवत आहे। तर मित्रांनो, आता तुमच्या 10 तारखेपासून पेपर सुरू होत आहे आणि वेळ खूपच कमी असल्यामुळे आपल्या तांत्रिक नोट्सचा तुम्ही फायदा घ्यायचा आहे। आपल्या या ठिकाणी एकदम महत्त्वाच्या ऑथेंटिक तांत्रिक नोट्स बनवण्यात आलेले आहे। त्याच्यामध्ये या ठिकाणी तांत्रिक प्रश्न सर्व टॉपिक कव्हर करण्यात आलेले आहे, सोबतच मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, जीके त्याच्यानंतर बुद्धिमत्ता, गणित सर्व विषय तुम्हाला फक्त या ठिकाणी बघू शकता 150 मध्येच भेटणार आहे। याची रिव्हिजन मारल्याच्या नंतर तुम्हाला 100% मार्क्स चांगले भेटणार आहेत। या नोट्स घेण्यासाठी 150 मध्ये फक्त नोट्स आहे। या नोट्स घेण्यासाठी बघू शकता 91 39 64 31 99 या नंबरवरती तुम्ही पेमेंट करायचं आहे 149 रुपयाचं आणि त्याच नंबरवरती स्क्रीनशॉट पाठवायचा आहे। तुम्हाला 5 ते 10 मिनिटांमध्ये सर्व नोट्स PDF स्वरूपामध्ये उपलब्ध होतील। तर आता मित्रांनो, लाईव्ह तुम्हाला सांगणार आहे की या ठिकाणी हॉल तिकीट तुम्ही कसे डाउनलोड करायची। तर मित्रांनो, बघू शकता असा इंटरफेस मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे। असा इंटरफेस तुमच्यासमोर ओपन होईल। सिंपली जे इंग्लिश हॉल तिकीट डाउनलोड करायचे आहे की मराठी इथे चॉईस करायचे आहे। बघू शकता मी इंग्लिशवरती क्लिक केले, वरती घेतले, त्याच्यानंतर जो तुमचा रजिस्ट्रेशन नंबर किंवा जो तुमचा ईमेल ID आहे सिंपली तो तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे। बघू शकता या ठिकाणी मी तुम्हाला तो तुमचा या ठिकाणी रोल नंबर किंवा रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे। फॉर्मवरती रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला बघायला भेटेल आणि ईमेलला तुम्हाला पासवर्ड आलेला असेल तो किंवा तुमची जन्मतारीख अशीच्या अशी या ठिकाणी टाकायची आहे आणि जो हा कॅप्चा आहे तो या ठिकाणी बघू शकता येथे फिल करून घ्यायचा आहे जशाच्या तसा। आता सिंपली मी माझी माहिती टाकून घेतो। तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवरती बघत आहात मी सांगितल्याप्रमाणे तुमचा रजिस्ट्रेशन नंबर या ठिकाणी मी टाकलेला आहे, माझा रजिस्ट्रेशन नंबर, त्याच्यानंतर माझी जन्मतारीख किंवा पासवर्ड या ठिकाणी मी टाकून घेतलेला आहे। त्याच्यानंतर जो हा कॅप्चा आहे जशाच्या तसा मी या ठिकाणी टाकलेला आहे, तो टाकल्याच्या नंतर बघू शकता तुम्हाला सिंपली कोणतीही प्रोसेस करायची नाही, फक्त जो लॉगिनचा ऑप्शन आहे पुढे मी सविस्तर सांगणार आहे। लॉगिनचा ऑप्शनवरती तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचं आहे। बघू शकता लॉगिनच्या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला पुढे कोणतीही प्रोसेस करायची नाही, डायरेक्टली तुमच्या या ठिकाणी मी या ठिकाणी झूम आउट करत आहे। या ठिकाणी बघू शकता माहिती माझी मी हाईड करत आहे, डायरेक्टली तुमच्या या ठिकाणी हॉल तिकीट अशा प्रकारे तुमचा फोटो आणि सर्व माहिती आलेली तुम्हाला बघायला मिळेल कॅटेगरीसह। अशा प्रकारे खाली आल्याच्या नंतर ठीक आहे, खाली यायचं आहे, बघू शकता तुमचे हे पूर्ण हॉल तिकीट अशा प्रकारे तुम्हाला बघायला भेटेल। ठीक आहे, बघू शकता अशा प्रकारे या ठिकाणी ऑप्शन बघायला भेटेल आणि या कोपऱ्यामध्ये डाउनलोड करण्यासाठी या कोपऱ्यामध्ये क्लिक टू प्रिंट अशा प्रकारचा ऑप्शन भेटेल आणि तेथून तुम्ही त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही डाउनलोड करू शकताय। बघू शकता याच्यावरती मी क्लिक केले आणि या ठिकाणी बघू शकता ओकेवरती ऑप्शन केल्याच्या नंतर बघू शकता अशा प्रकारे डाउनलोडिंगचा ऑप्शन, ठीक आहे, डाउनलोडिंगचा ऑप्शन आल्याच्या नंतर तुम्हाला बघायला भेटेल। ठीक आहे, लोडिंग होत आहे, मी थोडा बाहेर असल्यामुळे माझा नेटवर्क थोडा प्रॉब्लेम आहे आणि जो तुम्हाला बाहेरचा जो इग्नोर येतो व्हॉइस येतो तो इग्नोर करायचा आहे। तर बघू शकता अशा प्रकारे झाल्याच्या नंतर तुम्हाला या ठिकाणी डायरेक्टली डाउनलोडिंगचा ऑप्शन भेटेल, तेथून तुम्ही डाउनलोड करू शकत आहात। आणि ज्या मुलांचं डाउनलोड होत नाही, ज्या मुलांचं लॉगिन होत नाही, त्यांनी समजून जायचं की त्यांचा पेपर 11 तारखेला 10 आणि 11 तारखेला नाही, त्यांचा 40% वाल्यांचा पेपर 12 तारखेला होईल, कारण ते उद्यापासून डाउनलोड होऊ शकतात। तर मित्रांनो, अशाच प्रकारचे जर तुमचा कोणताही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकता। अशाच प्रकारचे व्हिडिओज बघत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, सोबतच बेल आयकॉनलाही ऑन करा। सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।